नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे बचत आणि या कथेचे लेखक आहेत सचिन बेनभर. या कथेचं अभिवाचन केलेलं आहे उत्तम सदाकाळ यांनी. चला तर मग ऐकूया कथा बचत. घंटा झाली, मुले मैदानावर गोळा झाली. प्रत्येक वर्गाने आपल्या वर्गाच्या ओळी केल्या. टोल होताच राष्ट्रगीत सुरू झाले. प्रतिज्ञा झाल्यावर मुलांनी प्रार्थना म्हटली. मग खैरे गुरुजींनी मुलांना छानशी बोधकथा सांगून बचतीचे महत्व पटवून दिले. मग ते मुलांना म्हणाले, मुलांनो, आयुष्यात बचत खूप महत्वाची असते. बचत आपल्याला काटकसरीने जगायला शिकवते. क्षणाक्षणाने ज्ञान, थेंबाथेंबाने तळे आणि कणाकणाने धन साचते. हेच धन आपल्याला अडी अडचणीत कामाला येते आणि म्हणून आयुष्यात बचत खूप महत्वाची असते. आजपासून आपण बचतीला सुरुवात करूया. यासाठी प्रत्येकाने गल्ला करून त्यात पैसे साठवायचे. ज्याचे पैसे सर्वात जास्त होतील त्याला आपण वर्षाच्या शेवटी बक्षीस देऊ. सर्व मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मुलांना खूप आनंद झाला. परिपाठ संपल्यावर मुले आपापल्या वर्गात गेली. वर्गात गेल्यावर प्रत्येकाची त्याच विषयावर चर्चा सुरू होती. प्रत्येक जण वर्षाचे बचतीचे नियोजन मनातल्या मनात करू लागला. स्वर्णिम हुशार होता. त्याने वर्षभर बचत करून प्रथम क्रमांक मिळवण्याचा निश्चय केला. सायंकाळी आनंदातच उड्या मारत तो घरी आला. घरी आल्यावर त्याने प्रथम आजोबांना खैरे गुरुजींनी लावलेल्या बचतीच्या स्पर्धेबद्दल सांगितले. आजोबांना सुद्धा खूप आनंद वाटला. ते त्याला म्हणाले, स्वर्णिम, या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक मिळवायला पाहिजे. हो आजोबा, मीच प्रथम क्रमांक मिळवणार, पण त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. काय मदत लागणार आहे? पैसे देऊ का? त्यावर स्वर्णिम म्हणाला, नाही आजोबा, पैसे नको. गुरुजींनी घरातल्या लोकांचे पैसे स्पर्धेसाठी चालणार नाही असे सांगितलेले आहे. मग तुझ्या गल्ल्यात पैसे कसे जमा होणार? घरी आलेल्या पाहुण्यांकडून जे पैसे मिळतील ते साठवायला सांगितले आहे. त्यावर आजोबा हसत म्हणाले, बरं बरं, ठीक आहे, पण मी तुला काय मदत करू शकतो? त्यावर स्वर्णिम म्हणाला, आजोबा, मला गल्ला घेऊन द्या. त्यात मी माझे बचत केलेले पैसे ठेवीन. ठीक आहे, आजच आपण चौकातल्या दुकानातून तुला एक छानसा गल्ला घेऊ. तू फ्रेश हो, लगेचच आपण जाऊ. ते ऐकून स्वर्णिम आजोबांच्या गळ्यात पडून म्हणाला, आजोबा, तुम्ही किती चांगले आहात. मग स्वर्णिम आजोबांबरोबर चौकात गेला. आजोबांनी त्याला विचारल्यावर त्याने लाल रंगाच्या गल्ल्याकडे बोट केले. आजोबांनी पैसा देऊन गल्ला विकत घेतला. स्वर्णिम आनंदाने उड्या मारू लागला. त्याचा आनंद गगनात मावेना. लाल रंगाचा हत्तीच्या आकाराचा गल्ला खूपच सुंदर होता. स्वर्णिम त्यात पैसे टाकू लागला. गल्ला हळूहळू भरू लागला. स्वर्णिम खाऊचे पैसे खर्च न करता आपल्या गल्ल्यात टाकू लागला. कितीही इच्छा झाली तरी त्याने खाऊसाठी व्यर्थ पैसे घालवले नाहीत. घरी कोणी पाहुणे आले की त्यांच्याकडून खाऊसाठी पैसे मिळायचे. सणावाराला मामा, आत्या, मावशी यांची वरचेवर चक्कर असायची. त्यांनी खाऊला दिलेले पैसे त्याने जपून ठेवले. दिवस सरत गेले तसा त्याचा गल्ला भरत आला. एप्रिल महिना सुरू झाला. मुलांच्या परीक्षेला सुरुवात झाली. शेवटच्या पेपरला गुरुजींनी मुलांना गल्ला आणायला सांगितला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तसे सर्वात जास्त बचत कोणाची झाली असेल याबाबत उत्सुकता होती. अखेर ज्या दिवसाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते तो दिवस उगवला. स्वर्णिम शाळेपासून हाकेच्याच अंतरावर असल्यामुळे तो नेहमीप्रमाणे चालत निघाला. काही अंतर जाताच रस्त्याच्या बाजूला त्याला एक आजी दिसली. तिच्या पायाला जखम झाली होती. त्यातून रक्त वाहत होते. स्वर्णिमनी आजीला ओळखले. या आजी नेहमी त्यांच्या घरी भाजी घेऊन यायच्या. सर्वजण त्यांच्याकडून भाजी विकत घ्यायचे हे त्याने पाहिले होते आणि म्हणूनच त्याने आस्थेने आजीची विचारपूस करत म्हटलं, आजी, काय झालं? खूप लागलंय का? हो रे लेकरा, रस्त्याच्या गाडीनं धक्का दिला. आजी, समोरच दवाखाना आहे, चला मी तुम्हाला घेऊन जातो. माझ्याकडे पैसे असते तर कशाला इथं बसले असते. आज भाजी विकून झाली नाही, मग कुठून येतील पैसे? आणि पैसे नसतील तर इलाज कसा होईल?
आजी, त्याची काळजी करू नका, माझ्याकडे आहेत पैसे. ते ऐकून आजींना त्याचे कौतुक वाटले. मग आजींचा हात पकडून स्वर्णिमने त्यांना उठवले. दवाखान्यात नेऊन औषध पाणी केले, डॉक्टरची फी दिली. त्याच्याकडे आता 20 रुपये शिल्लक राहिले. आजींचा निरोप घेऊन तो शाळेत निघाला तेव्हा आजींनी त्याच्या तोंडावरून हात फिरवत त्याला गोड आशीर्वाद दिले. शाळेत शेवटचा पेपर झाल्यावर गुरुजींनी सर्वांचे गल्ले तपासले. स्वर्णिमच्या गल्ल्यात 20 रुपये पाहून गुरुजींनी त्याला कारण विचारले. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून सारा वर्ग स्तब्ध झाला. गुरुजींची छाती अभिमानाने भरून आली. ते मुलांना म्हणाले, बाळांनो, बचतीचा खरा अर्थ आज स्वर्णिमने आपल्या कृतीतून दाखवून दिला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जरी त्याला मिळाले नसले तरी आदर्श विद्यार्थी म्हणून आपण त्याला सन्मानित करत आहोत. ते ऐकून सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. घरी गेल्यावर जेव्हा ही गोष्ट आजोबांना कळली तेव्हा त्यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले.